जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मांडणी व निवड हे गणितातील अतिशय महत्त्वाचे प्रकरण। या प्रकरणावर बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांना प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हे प्रकरण सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे बनत असते। यावरील प्रश्न सोडवताना अगदी सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला सहजरित्या समजेल अशा पद्धतींचा वापर करून मी तुम्हाला या प्रश्नांचं सोल्युशन देणार आहे। बघूया आता या प्रकरणावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि त्यांचा सोल्युशन काय आहे। तर पहिला प्रश्न आहे, हिंदू या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील। अशा प्रकारचे प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत। पोलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर हे प्रश्न विचारले जात आहेत। आता बघा हा प्रश्न कसा सोडवायचा। तर या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करायचा आहे असं म्हटलेलं आहे। मग काय करायचं, या शब्दामध्ये हिंदू या शब्दामध्ये एकूण किती अल्फाबेट आहेत हे मोजायचे, परंतु त्यामध्ये रिपीट अल्फाबेट नसतील याची काळजी घ्यायची आहे। या शब्दामध्ये एकही रिपीट अल्फाबेट दिसत नाही आहे। HINDU 1 2 3 4 5 5 अल्फाबेट आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर सोडवताना 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 याचा अर्थ होतो 5 फॅक्टोरियल। हे फॅक्टोरियलचं चिन्ह आहे। 5 अल्फाबेट आहेत आणि प्रत्येकाचा एकदाच वापर करायचा आहे, म्हणून याचे 5 अल्फाबेट 5 फॅक्टोरियल घ्यायचे आणि 5 फॅक्टोरियल अशा पद्धतीने डिनोट केले जाते आणि मग यांचा गुणाकार करून आपल्याला उत्तर मिळत असते। तर गुणाकार करूया। 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दुने 120, 120 एक 120, 120 या प्रश्नाचं उत्तर आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल। किती सोपा प्रश्न होता बघा। आपल्याला याची आयडिया असेल, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल तर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न सहजरित्या सोडवता येतील आणि परीक्षेला तुम्हाला याच्यातला एक एक मार्क जो खूप महत्त्वाचा असतो तो मिळवता येईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघूया। प्रश्न क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे की बिहार या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील। मग बिहारमध्ये पण बघूया आपण। BIHAR 1 2 3 4 5 5च अक्षर आहेत, म्हणजे हे सुद्धा 5 फॅक्टोरियल येणार आणि 5 फॅक्टोरियलचं उत्तर 120 असतं। पर्याय क्रमांक 1 वरच्या प्रश्नाप्रमाणे सोडवायचा आहे। प्रश्न क्रमांक 3 बघूया। प्रश्न क्रमांक 3 मध्ये रमेश या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील। या ठिकाणी रमेश मध्ये किती अल्फाबेट आहेत ते बघा। 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 फॅक्टोरियल आहे। 6 फॅक्टोरियल मध्ये 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 अशा पद्धतीने गुणाकार करायचा। 6 पंचे 30, 30 चोक 120, 120 त्रिक 360, 360 दुने 720, 36 दुने 72 होतो। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे। बघा किती सोपे प्रश्न आहेत। हे प्रश्न तुम्हाला याआधी माहीत नसतील कसे सोडवायचे, परंतु तुम्ही बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांना हे प्रश्न बघितलेले असतील। तर अशा प्रकारे हे प्रश्न लवकरात लवकर सोडवले जातात आणि आपल्याला सहजरित्या मार्क मिळवता येतात। आता बघूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी दिलेला आहे, म्यान या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील। मग म्यान या शब्दामध्ये किती अल्फाबेट आहेत, तर 3 अल्फाबेट आहेत, म्हणजेच 3 फॅक्टोरियल घ्यायचं। 3 गुणिले 2 गुणिले 1 3 दुने 6 पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे। आता बघा प्रश्न क्रमांक 5 थोडा वेगळा बनत आहे। हे अंक दिलेले आहेत, या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार केल्या जातील। मग या ठिकाणी बघूया, अंक रिपीट होत नाही ना ते तेवढं मात्र बघायचं। अंक बघा कोणकोणते दिलेले आहेत। या ठिकाणी अंक दिलेले आहेत 3 4 8 9 5 6 7 अंक किती दिलेले आहेत, 1 2 3 4 5 6 7 7 अंक दिलेले आहेत, म्हणजे 7 फॅक्टोरियल घ्यावं लागेल। 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 अशा पद्धतीने गुणाकार करावा लागेल। मग आपल्याला हे माहिती आहे 5 फॅक्टोरियलचं उत्तर येत होतं। बघा या ठिकाणी मागील प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं 5 फॅक्टोरियलचं उत्तर किती येत होतं मागील प्रश्नामध्ये। बघा कशा पद्धतीने सोडवला होता। तर 5 फॅक्टोरियलचं उत्तर 120 येत होतं। हे जर आपण लक्षात ठेवलं तर 5 फॅक्टोरियलचं उत्तर 120 येतं। गुणिले 6 करा, 12 72 720 होतो आणि 720 ला गुणिले 7 करूया
तर 700 7 दुने 14 एक अचला 7 7 49 आणि 1 50 5040 पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. तर जर आपल्याला प्रॅक्टिस असेल तर आपल्याला काही फॅक्टोरियल पाठ होऊन जातील. जसं 5 फॅक्टोरियलचं उत्तर 120 येते, हे पाठ होतं. मग आपल्याला पटकन पुढचा गुणाकार करता येतो आणि उत्तर काढता येत असतं. तर प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6 मध्ये दिलेलं आहे 3 1 6 या अंकांचा एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. या ठिकाणी निव्वळ 3 संख्या दिलेल्या आहेत, म्हणून हा प्रश्न सोपा बनतो. 3 फॅक्टोरियल 3 गुणिले 2 गुणिले 1 3 दुने 6 6 1 6 पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 मध्ये बघूया. प्रश्न क्रमांक 7 मध्ये हे अंक दिलेले आहेत, प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. तर 4 अंक दिलेले आहेत, म्हणजे 4 फॅक्टोरियल घेता येईल. मग 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 4 त्रिक 12 12 दुने 24 या ठिकाणी 24 उत्तर येणार आहे. किती सोपा प्रश्न आहे, फक्त आयडिया माहिती पाहिजे, अशा पद्धतीने सोडवायचं असतं. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 मध्ये बघा, 3 4 5 6 7 मधील कोणतेही 3 अंक प्रत्येक वेळी घेऊन जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. तर कॉम्बिनेशनचा हा प्रश्न आहे आणि कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला असा आहे, कोणते 3 म्हटलेला आहे. मग एकूण अंक किती आहेत, तर एकूण अंक 5 आहेत. म्हणजेच 5 पैकी 3 घ्यायचे आहेत, तर 5C3 असा फॉर्म्युला लागू होतो. आणि या फॉर्म्युल्यामध्ये काय दिलं जातं, तर अंशाला 5 फॅक्टोरियल छेदाला 5 वजा 3 फॅक्टोरियल अशा पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे. इथला अंक वजा केला जातो आणि त्याचं फॅक्टोरियल घेतलं जातं. मग वरती येणार 5 फॅक्टोरियल, छेदाला येणार 2 फॅक्टोरियल, कारण 5तून 3 गेला 2 उरतो. मग हे कसं सोडवायचं पुढे, तर 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 फॅक्टोरियल पुढे येणार आहे आणि छेदाला 2 फॅक्टोरियल ऑलरेडी आहे. मग 2 फॅक्टोरियल कॅन्सल होतं. आपल्याला मिळायला पाहिजे 5 गुणिले 4 गुणिले 3 5 गुणिले 4 गुणिले 3 5 चौक 20 20 त्रिक 60 60 या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया. प्रश्न क्रमांक 9 मध्ये सेम प्रश्न आहे, परंतु कोणतेही 4 अंक म्हटलेला आहे. आणि या ठिकाणी दिलेलं काय आहे, या ठिकाणी दिलेले किती अंक आहेत, तर या ठिकाणी 1 2 3 4 5 अंक दिले आहेत. म्हणजे 5C4 अशा पद्धतीने सोडवायचं आहे. मग 5C4चं काय येणार, अंशाला 5 फॅक्टोरियल छेदाला 5 वजा 4 फॅक्टोरियल आणि 5 वजा 4 होतो 1, म्हणजे 5 फॅक्टोरियल छेदाला 1 फॅक्टोरियल. मग 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 फॅक्टोरियल आणि छेदाचा 1 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. हा गुणाकार करावा लागेल. 5 चौक 20 20 त्रिक 60 60 दुने 120 पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर यायला हवं. प्रश्न क्रमांक 10 मध्ये जाऊया. प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय दिलेलं आहे, 3 4 5 6 8 मधील कोणतेही 2 अंक प्रत्येक वेळी घेऊन जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. मग कोणतेही 2 अंक म्हटलेला आहे आणि एकूण संख्या आहेत 5 अंक आहेत 5. या ठिकाणी सुद्धा 5C2चा फॉर्म्युला लावावा लागेल. अंशाला 5 फॅक्टोरियल छेदाला 5 वजा 2 फॅक्टोरियल. मग 5 फॅक्टोरियल घेऊया. 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 छेदाला घेऊया 3 फॅक्टोरियल, म्हणजे 5 वजा 2 3 होतो. मग 3 फॅक्टोरियल 3 गुणिले 2 गुणिले 1. मग या ठिकाणी हे फॅक्टोरियल कॅन्सल होतील आणि 5 चौक 20 या प्रकारे पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. अशा पद्धतीने प्रश्न सोडवला गेला पाहिजे. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 मध्ये ॲम्पल मधील प्रत्येक अक्षर एकदाच वापरून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील, परंतु त्यामधील स्वर नेहमीच सोबत असावेत. आता मित्रांनो, स्वर काय असतात, तर इंग्रजी अल्फाबेटमध्ये 5 स्वर असतात. A, E, I, O आणि U हे स्वर लक्षात ठेवा. हे एकूण 5 स्वर इंग्रजी अल्फाबेटमध्ये असतात आणि उरलेले बाकीचे 21 जे असतात ते टोटल वॉवेल्स असतात, त्यांना व्यंजने असे म्हणतात. मग या अक्षरामध्ये स्वर बाजूला काढूया आणि व्यंजने बाजूला काढूया. आधी व्यंजने लिहून घेऊया आपण. M, P, L हे 3 मात्र व्यंजने आहेत आणि A आणि E हे स्वर आहेत. यांचा वेगळा गट बनवला. मग आता यांचा एक वेगळा गट, यांना एक स्पेशल पकडूया, कारण की त्यांनी म्हटलंय त्यामध्ये स्वर नेहमीच सोबत असावेत. मग 1 2 3 आणि 4 एकूण 4 गट बनतात, म्हणजे 4 अक्षरं बनतात. 4 अक्षरांचं आपल्याला फॅक्टोरियल काढून घेऊ. 4 फॅक्टोरियल. मग 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 4 त्रिक 12 दुने 24. आता स्वरांमध्ये किती आहेत, तर 2 आहेत. मग त्यांचं 2 फॅक्टोरियल काढूया. 2 1
बे. मग 24 गुणिले 2 करायला हवं. 24 दुने होतो 48. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. याचा अर्थ असा होतो की स्वरांचं वेगळ्या पद्धतीने फॅक्टोरियल काढायचं आणि टोटल जे आहे स्वर एकत्र घेऊन त्यांचं वेगळं फॅक्टोरियल काढून त्यांचा गुणाकार केल्यास आपल्याला आवश्यक असलेलं उत्तर मिळतं. सेम प्रश्न आहे पुढील प्रश्न. डॉटर हा शब्द दिलेला आहे. डॉटर मध्ये बघा आधी आपण स्वर लिहून घेऊया, व्यंजन लिहून घेऊया. डी, जी, एच, टी आणि आर एवढे व्यंजन आहेत. स्वर आहेत ए, यू आणि ई. बघा 1 2 3 4 5 6 7 8. 8 आहेत का बरोबर? 1 2 3 4 5 6 7 8. 8 आहेत बरोबर. मग आपण आता यांचा एक वेगळा स्पेशल गट मोजूया. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे आपल्याला 6 फॅक्टोरियल काढावं लागेल. 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 ह्यांचा गुणाकार. 6 पंचे 30, 30 चोक 12 म्हणजे 120. 120 गुणिले 3 म्हणजे 360. 360 चे दुप्पट होते 720 गुणिले 1. याचं उत्तर 720. आता बघूया पुढे काय येतं. यांचं 3 फॅक्टोरियल. मग 3 फॅक्टोरियल मध्ये उत्तर काय येतं? 3 गुणिले 2 गुणिले 1. 3 दुने 6, 6 1 6. आता आपल्याला करावं लागेल 720 गुणिले 6. 6 0 0. 6 दुने 12 1 चला. 6 7 42 आणि 1 43 म्हणजे 4320. 4320 पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 13 मध्ये बघूया. प्रश्न क्रमांक 13 मधील ऑप्शन मधील बघा सेम प्रश्न आहे. स्वर नेहमीच सोबत असावेत. अगदी सेम प्रश्न आहे. तर आपण सर्व व्यंजन लिहून घेऊया. व्यंजन बघा सर्व व्यंजन वेगळे लिहूया. मग व्यंजन काय आहे? सी, टी आणि एन 3च व्यंजन आहेत आणि स्वर किती आहेत? ए, यू, आय आणि ओ 4 स्वर दिलेले आहेत. मग पहिला गट काय बनेल? 1 2 3 4. 4 फॅक्टोरियलचा बनेल. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 4 त्रिक 12, 12 दुने 24. आणि दुसरा कितीचा गट बनतोय? तर हे सुद्धा 4 आहेत. स्वर सुद्धा 4 आहेत. मग त्यात ते सुद्धा 4 फॅक्टोरियल 24 येतील. आपल्याला फायनली काय करावं लागेल? 24 गुणिले 24. मग 24चा वर्ग आपला पाठ आहे तो 576 येतो. पाठ असायलाच हवा. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. वर्गमूळ प्रकरण अपलोड केलेलं आहे. ते नक्की बघा. त्याच्यामध्ये खूप शॉर्टकट दिलेले आहेत. मग हे अशा पद्धतीने आपल्याला गुणाकारामध्ये वेळ वाचवण्यासाठी वर्ग पाठ असतील तर लवकर उत्तर काढण्यात मदत होते आणि आपला वेळ वाचत असतो. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 मध्ये लीडिंग या शब्दातील प्रत्येक अक्षरांचा एकदाच वापर करून परंतु त्यामध्ये स्वर केव्हाच एक सोबत यायला नकोत. हे अतिशय महत्त्वाचं वाक्य लक्ष देण्यासारखं आहे. केव्हाच एक सोबत यायला नकोत असं म्हटलेलं आहे. मग आपण हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा? तर आधी काय करायचं? आपल्याला सोबत घेऊन सोडवून घेऊ आणि मग त्यामधून एकत्र घेऊन मग वजा करून टाकू. मग आधी आपण बाय मेथड जाऊया. बघा या ठिकाणी आधी मी व्यंजन घेतो. यल व्यंजन आहे. त्यानंतर डी आहे. त्यानंतर एन आणि जी आणि उरलेले स्वर ई, ए, आय. ई, ए आणि आय असे 3 आहेत. मग आता 1 2 3 4 5 याला एक कट पकडूया. 5 फॅक्टोरियल सोडूया. मग 5 फॅक्टोरियलची किंमत 120 येते. आपल्याला पाठ होऊन गेलेली आहे. पाठ व्हायला हवे. आतापर्यंतचे प्रश्न सोडवलेले आहेत आपण. आणि यांची 3 फॅक्टोरियलची किंमत काय येते? 6 येते. आणि बारसक किती होतो? 72 होतो. म्हणजे याची किंमत 720 यायला पाहिजे. अशा पद्धतीने प्रॅक्टिसने आपलं कॅल्क्युलेशन खूप कमी होत असतं आणि ते व्हायला हवं. प्रॅक्टिस करायला हवी आपण. आता बघूया केव्हाच एक सोबत यायला नको. तर या ठिकाणी आपल्याला टोटल याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. लीडिंगचं पूर्ण कॉम्बिनेशन आपल्याला काढावं लागेल. लीडिंग मध्ये एकूण किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 फॅक्टोरियल आपल्याला काढावं लागेल. 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 यांचं उत्तर 120 माहिती आहे. 6 7 42 होतो. 42 ने गुणून टाकूया. 12 दुने हा शून्य लिहून घेतो. 12 दुने 24 चा 2 चला. 12 चोक 48 आणि 2 50. 5040. आता हे जे 5040 आहे हे आपल्याला याच्यातून 720 वजा करावा लागेल. 0 0 4 2 गेला 2 आणि 50 मधून 7 गेला तर मिळतो 4320. तर या ठिकाणी अशा प्रकारे सोडवायला हवं. बघूया एकदा ऑप्शन मॅच होत नाही. एकदा आपल्याला क्रॉस चेक करावं लागेल. या ठिकाणी आपले ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत. 4320 हे फायनल उत्तर करेक्ट आहे. अशाच पद्धतीने हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. त्यामुळे प्रोसेस बघून घ्या. आतापर्यंत आपण मागच्या पद्धतीनेच प्रश्न सोडवला 5040 पर्यंत. त्यानंतर 5040 मधून 720 काढायचा आहे
हा जो केलेला आहे तो. ठीक आहे, बघूया पुढील प्रश्नामध्ये आणखी लक्षात येईल तुमच्या की कशा पद्धतीने प्रश्न सोडवला जातो, कारण की हा प्रश्न 15वा प्रश्न सेम आहे 14व्या प्रश्नासारखा. बघूया या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला म्हटलंय की वॉवेल्स केव्हाच एक सोबत यायला नकोत असा शब्द वापरलेला आहे. मग वॉवेल्स सोबत यायला नकोत तर कशा सोडवलं जाईल ते बघूया. आता सगळ्यात आधी आपण व्यंजन घेऊन घेऊया. कॉन्सोनंट्स एक्स टी आर 3 कॉन्सोनंट्स आहेत आणि ई आणि ए हे 2 वॉवेल्स आहेत. 1 2 3 4 4 फॅक्टोरियल बनतं पहिले. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 4 त्रिक 12 दुने 24. आता काय बनणार आहे 2 फॅक्टोरियल काढावं लागेल. 2 फॅक्टोरियल पे 1 बे आणि 24 दुने होतो 48. आता आपण टोटल एक्स्ट्रा शब्दाचं काढून घेऊया. एक्स्ट्रा 1 2 3 4 5 म्हणजे 5 फॅक्टोरियल आणि त्याचं उत्तर 120 येतं. हे आपलं पाठ झालेलं आहे. आता 120 मधून 48 वजा करूया. 10 मधून 8 गेला 2, 11 मधून 4 गेला 7, 72 उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने सेम प्रश्न सोडून दिलेला आहे, त्यामुळे इथला डाऊट इथे क्लिअर झालेला आहे असं मला वाटतं. प्रश्न क्रमांक 16 मध्ये जाऊया. प्रश्न क्रमांक 16 मध्ये पर्याय नाहीत आपल्याजवळ, मुद्दाम पर्याय दिलेले नाही आहेत. तर बघूया पर्याय कसे. आपल्याला डायरेक्ट उत्तर काढण्याचा एक सराव व्हायला हवा म्हणून पर्याय दिलेले नाही. तर 30 फॅक्टोरियल भागिले 26 फॅक्टोरियल म्हटलेलं आहे. मग 30 फॅक्टोरियल मध्ये 30 गुणिले 29 गुणिले 28 गुणिले 27 गुणिले 26 फॅक्टोरियल येणार आणि भागिले 26 फॅक्टोरियल तर आहे. 26 फॅक्टोरियल या ठिकाणी कॅन्सल करायचं आहे. मग 30 गुणिले 29 गुणिले 28 गुणिले 27 हे गणित सोडवायचं आहे. मग आपल्याला सगळ्यात आधी मी एक शॉर्टकट या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला. एवढा गुणाकार मोठा करण्यापेक्षा एक शॉर्टकट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर ती शॉर्टकट आपण करूया. बघा 29 आणि 27चा गुणाकार जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्यामध्ये 28चा जो वर्ग असतो, 28चा वर्ग आपल्याला माहिती आहे. तर 28चा वर्ग येतो 784 वजा 1 केला तर तुम्हाला 27 आणि 29चं उत्तर मिळेल 783. कॅल्क्युलेटरमध्ये करून बघा वाटल्यास तर 783 उत्तर येतं. ही एक टेक्निक आहे. त्याच्या 2 अंकांमधील संख्या जी असते त्याच्या वर्गातून 1 वजा केल्यावर उत्तर मिळतं त्यांचा गुणाकार. आणि 28 गुणिले 30 मध्ये 29च्या वर्गातून 1 वजा केलं, 29चा वर्ग येतो आपल्याला 841 वजा 1 म्हणजे 840 उत्तर मिळतं. मग यांचा गुणाकार 840 आणि यांचा गुणाकार 783. यांचा गुणाकार केला की आपल्याला उत्तर मिळतं. मग 0 आधीच लिहून घेऊ आपण उत्तराला. इकडे उत्तर लिहितो मी. आणि मग 783 गुणिले आपल्याला करायचं आहे 84. हे नॉर्मल गुणाकार मेथडने करून घेऊया. 4 त्रिक 12 1 चल 4 8 32 आणि 1 33 3 चला 4 7 28 आणि 3 31 प्लस 8 त्रिक 24 2 चला 8 8 64 2 66 6 चला 8 7 56 आणि 6 56 आणि 6 होतो 62 2 7 7 2 आणि 3 5 आणि 6 या ठिकाणी 65 7 7 2 अशा पद्धतीने गुणाकार यायला हवा. गुणाकाराची शॉर्टकट जेवढी सांगता आली तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यावर काळजीपूर्वक व्हिडिओ व्यवस्थित बघून तुम्हाला याच्यावर सराव करावा लागेल. पुढील प्रश्न बघूया. 17वा क्रमांकाचा प्रश्न 20 फॅक्टोरियल भागिले 18 फॅक्टोरियल. मग याचं उत्तर सोडवताना 20 गुणिले 19 गुणिले 18 फॅक्टोरियल आपण लिहिणार आहोत आणि छेदाला 18 फॅक्टोरियल आहेच ऑलरेडी. मग 18 फॅक्टोरियल कॅन्सल. 20 गुणिले 19 19 दुने 38 आणि हा 0 म्हणजे 380 या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 18 मध्ये 6 फॅक्टोरियल भागिले 6 फॅक्टोरियल दिलेलं आहे. 6 फॅक्टोरियल भागिले 6 फॅक्टोरियल म्हणजे दोन्ही कॅन्सल होतील आणि एक उत्तर या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. कधी कधी एवढा सोपा प्रश्न सुद्धा विचारला जातो, परंतु आपल्याला माहिती पाहिजे की काय कशा पद्धतीने कॅन्सल आउट होईल एवढ्या करता हा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 19 मध्ये बघा 8 फॅक्टोरियल भागिले 6 फॅक्टोरियल. मग 8 फॅक्टोरियल गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 फॅक्टोरियल भागिले 6 फॅक्टोरियल कॅन्सल होईल आणि 8 7 56 उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 20 मध्ये 5C2 कॉम्बिनेशनचा हा प्रश्न आहे आणि अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपण याआधी पण प्रश्न सोडवताना केलेला आहे. मग 5 फॅक्टोरियल वरती येणार, छेदाला 5 वजा 2 फॅक्टोरियल येणार म्हणजे 5 फॅक्टोरियल अंशाला आणि छेदाला 5 वजा 2 म्हणजे 3 फॅक्टोरियल. मग 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल आणि छेदाला येणार 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल कॅन्सल. 5 चोक 20 पर्याय क्रमांक 1.
बघा पुढील प्रश्न अधिकच सोप्या पद्धतीने सोडून देतो. 10C3 म्हटलेला आहे, मग अंशाला 10 फॅक्टोरियल, छेदाला 10-3 फॅक्टोरियल, 10-3 फॅक्टोरियल, मग 10 फॅक्टोरियल वरती छेदाला 7 फॅक्टोरियल, मग 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 फॅक्टोरियल, छेदाला 7 फॅक्टोरियल, 7 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियल कॅन्सल, 8 9 72 आणि 8 0 म्हणजे 720. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा आहे. खूप सोपे प्रश्न आहेत, परीक्षांना आले तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील. प्रश्न क्रमांक 22 मध्ये 5C4 दिलेला आहे, मग 5 फॅक्टोरियल छेदाला 5-4 फॅक्टोरियल, आणि 5-4 म्हणजे 1 फॅक्टोरियल होतो, म्हणून तो काही गृहीत नाही बी घेतला तरी चालणार आहे, कारण की छेदाला 1 असल्यास काही किंमत नसते. आपल्याला 5 फॅक्टोरियल सोडवायचा आहे आणि तो आपल्याला माहिती आहे 120 आहे, तो पाठ झालेला आहे. पर्याय क्रमांक 2. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 23 मध्ये क्रिकेट टीमसाठी 15 खेळाडूंमधून 11 निवडायचे आहेत, तर किती वेगवेगळ्या निवड तयार होतील असा प्रश्न विचारलेला आहे. मग हा प्रश्न सोडवताना एक फॉर्म्युला बघा कशा पद्धतीने केला जातो. 15C11 म्हणजे 15 मधून 11 निवडायचे आहेत, तर 15 फॅक्टोरियल अंशाला छेदाला 15-11 गुणिले 11 फॅक्टोरियल, अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. बघूया आता पुढे कशा पद्धतीने सोडवलं जातं. या ठिकाणी 11 फॅक्टोरियल मध्ये 15 गुणिले 13 गुणिले 12 गुणिले 11 फॅक्टोरियल भागिले 15-11 होतो आपल्याकडे. 15-11 किती होतो? 4 फॅक्टोरियल होतो, गुणिले हे 11 फॅक्टोरियल. मग 11 फॅक्टोरियल 11 फॅक्टोरियल कॅन्सल. मग पुढे कसं सोडवणार, तर 15 गुणिले 13 गुणिले 12 भागिले 4 फॅक्टोरियल आहे, 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, तर 4 त्रिक 12, 3 3 कॅन्सल. आता 2ने कुठेही भाग जात नाही. बघूया, हां इथे 14 राहिला, 15 गुणिले 14 गुणिले 13 पाहिजे, मग 2 7 14. आता आपल्याला गुणाकार करावा लागेल, केवळ 15 गुणिले 7 गुणिले 13 यांचा गुणाकार करावा लागेल. 15 7 500 गुणिले 13, 13 5 65 आणि 13 1 13, 1365. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. कधी कधी थोडं मोठं कॅल्क्युलेशन होतं, परंतु चांगलं कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस असेल तर प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवता येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 24 मध्ये बघूया. क्रिकेट टीमसाठी 16 खेळाडूंमधून 11 निवडायचे आहेत, तर सेम प्रश्न आहे. 16 फॅक्टोरियल 11, मग 16C11, मग 16 फॅक्टोरियल छेदाला 16-11 फॅक्टोरियल गुणिले 11 फॅक्टोरियल, मग 16 गुणिले 15 गुणिले 14 गुणिले 13 गुणिले 12 गुणिले 11 फॅक्टोरियल, छेदाला 16 मधून 11 गेले 5 फॅक्टोरियल गुणिले 11 फॅक्टोरियल. 11 फॅक्टोरियल 11 फॅक्टोरियल कॅन्सल होतात. मग पुढे काय उरतं, तर 5 फॅक्टोरियलमध्ये मांडणी करूया. 16 गुणिले 15 गुणिले 14 गुणिले 13 गुणिले 12, छेदाला 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, 5 त्रिक 15, 3 3 कॅन्सल, 4 त्रिक 12 आणि 2 7 14 किंवा 2 8 16 केलं तरी चालेल. आता आपल्याला काय कॅल्क्युलेशन करायचं आहे, आता आपल्याला पुढील कॅल्क्युलेशन करायचं आहे. 8 गुणिले 14 गुणिले 13 गुणिले 3, 14 गुणिले 13 गुणिले 3. आता आपल्याला थोडंसं स्मार्ट वर्क या ठिकाणी करता यायला पाहिजे. जर एवढं कॅल्क्युलेशन करायला गेलं तर भरपूर वेळ जाईल. मग आपण एकक स्थानची टेक्निक वापरून बघूया. 8 चौक 32, मग 32चा 2 आला, 2 त्रिक 6, 6 आला, 6 त्रिक 18चा 8 आला. परंतु 8 या ठिकाणी 2 ऑप्शनला दिलेला आहे, म्हणजे शॉर्टकट वापरता येणार नाही आपल्याला. थोडा गुणाकार व्यवस्थित करावा लागेल. ठीक आहे, असू द्या. गुणाकार शॉर्टकट टेक्निक सांगतो मी तुम्हाला. 8 त्रिक 24 करून घेऊया. 24 या बाजूला बघा, 8 त्रिक 24 या बाजूला लिहून घेऊया आपण, म्हणजे या दोघांचा गुणाकार झाला. यांचा गुणाकार शॉर्टकट पद्धतीने सांगतो तुम्हाला. या दोघांमध्ये बघा, या लगतच्या संख्या आहेत 14 आणि 13. मग लगतच्या संख्यांमध्ये काय करायचं, लहान संख्येचा वर्ग करायचा आणि त्यामध्ये लहान संख्या मिळवायची. म्हणजे 13चा वर्ग 169 मध्ये 13 मिळवलं ना, तर तुम्हाला या दोघांचा गुणाकार मिळेल. बघा, 9 आणि 3 होतो 12, एकाच्याला 6 आणि 2 होतो 8 आणि 1, 182 यांचं उत्तर येणार. आता 182ला या ठिकाणी 24 सोबत गुणाकार करूया, आपल्याला उत्तर आपलं मिळून जाईल. 4 2 8, 4 8 32, 3 4 1 4 आणि 3 7,
प्लस बे दुने 4 बे 8 16 1 बे 1 बे 1 3 8 6 6 12 आणि 13 1 4 4368 4368 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. गुणाकार बघा, गुणाकाराचे शॉर्टकट टेक्निक मी या ठिकाणी सांगितलेले आहे, ती व्यवस्थित बघा, त्याचा सराव करा. प्रश्न क्रमांक 25 मध्ये बघूया. 14 मधून 11 निवडायचे आहेत. सेम कॅल्क्युलेशन आहे. 14C 11 मग 14 फॅक्टोरियल छेदाला 14 वजा 11 फॅक्टोरियल गुणिले 11 फॅक्टोरियल, मग 14 गुणिले 13 गुणिले 12 गुणिले 11 फॅक्टोरियल छेदाला 11, इथे 14 वजा 11 किती होतात 3 फॅक्टोरियल, म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि गुणिले 11 फॅक्टोरियल तर कॅन्सल होणार. मग बेसक 12 3 दुने 6 छेदाला काही उरलेलं नाही, अंशाला 14 गुणिले 13 गुणिले 2. या ठिकाणी या दोघांचा गुणाकार बघा कसा केला होता. 169 मध्ये 13 मिळवले, म्हणजे लहान मोठ्या बघा कोणत्याही दोन संख्या असतील ना, यांचं एक कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगून देतो. ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, परंतु तरी या ठिकाणी सांगून देतो मी. या ठिकाणी तुम्हाला समजा 22 गुणिले 23 करायचं आहे, तर याच्यातली जी लहान संख्या आहे तिचा वर्ग तुम्हाला 484 येतो माहिती आहे, आणि त्याच्यात 22च मिळवायचे आहे. 4 आणि 2 6, 8 आणि 2 10 आणि 1 11, 506. यांचा गुणाकार 506 येणार. अशा पद्धतीने एक शॉर्टकट टेक्निक आहे. लहान संख्येचा वर्ग आणि त्याच्यात 30 संख्या मिळवली तर तुम्हाला लगतच्या संख्यांचा गुणाकार मिळत असतो. मग यांचा गुणाकार आपण 169 मध्ये 13 मिळवले, 182 मिळालेला आहे. गुणिले 2 करायचा आहे. बे दुने 4 बे 8 16 1 चला बे 1 बे 1 3 364 पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे 25 प्रश्न या ठिकाणी मांडणी व निवड कॉम्बिनेशन परम्युटेशन वरती घेतलेले आहेत. हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर खरोखर या प्रकरणाचा फायदा झाला असेल आणि खरोखर समजलं असेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींचा फायदा करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा अशा पद्धतीने गणित व बुद्धिमत्ता हा विषय चांगला पक्का करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलरली व्हिडिओ अपडेट करत राहा. आता भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.